मराठीमध्ये एक म्हण आहे की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. त्यामुळं आपण ह्या गोष्टी अजून एकदा आपल्या पद्धतीनं बघतोय. हॅलो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण अजून पण काहीतरी फॅक्ट बघणार आहे. तर हा मी तुम्हाला एक टेबल स्क्रीनवरती दाखवत आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की टायटल काय, स्ट्रॉंग ऑन पेपर हेल्ड बॅक ॲट द टेबल. म्हणजे की ज्यांना टेस्टमध्ये चांगले मार्क्स होते त्यांना इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स असल्यामुळं त्यांचा रँकमध्ये चेंजेस झाले. आता हे रँकमधले चेंजेस मी असं म्हणतोय की हे जे रँक आहेत हे मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते. तर मिनिंग याचा असंच आहे की ज्यांना टेस्टमध्ये जास्त त्यांचा रँक घसरला आहे. तो कसा ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता याच्यामध्ये कॅन्डिडेट नेम्स मी रिडॅक्ट केले आहे. आपल्याला कोणालाही अगेन हे एक डिस्क्लेमर आहे की कोणालाही हायलाईट करायचं नाही, डिफेम अक्यूज करायचं नाही. आपण हा एक प्युअरली डेटा अनालिसिस करत आहोत आणि डेटा पॅटर्न्स फाइंड आउट करत आहोत की ज्याच्यामधून आपल्या जे पण काही शंका आहेत त्या क्लिअर होतात का, त्या बेसिसवरती केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कॅन्डिडेटचा एक आपल्याला कॉलम दिसतो, रिटर्न टेस्टचा एक कॉलम दिसतो की रिटर्न टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले, इंटरव्ह्यूमध्ये किती मार्क्स मिळाले, ते दोन्ही मिळून टोटल किती झाले, आणि मुवमेंट किती झाली. मुवमेंटमध्ये जर समजा 1 to 10 मध्ये जे रँक्स असतील, फॉर एक्झाम्पल 1 to लास्ट असा हा रँक आहे बेस्ड ऑन ओनली टेस्ट. हा जो रँक असणार हो बेस्ड ऑन ओनली टेस्ट मार्क. आणि हा जो रँक आहे हा रँक असणार तो बेस्ड ऑन टेस्ट प्लस इंटरव्ह्यू मार्क्स असा. आणि त्या बेस्ड ह्या टोटल म्हणजे हा टोटल आणि ह्या टोटलच्या बेसिसवरती किती शिफ्ट झाला आहे एखाद्या कॅन्डिडेटचं रँकिंगमध्ये. अगेन ह्याच्यामध्ये आपण कॅटेगरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवत आहे, कारण फक्त प्युअरली नंबर हाय टू लो चा पॅटर्न बघतोय. मार्क्सची रेंज हाय टू लो, इंटरव्ह्यूची त्या हाय टू लो मध्ये त्यांना किती मार्क्स मिळाले आणि टोटल त्याचे किती झाले आणि किती नंबर्समध्ये त्यांचं प्लेसेसचं वर खाली चेंजेस झाले तेवढं. आता हे स्पेसिफिक एक्झाम्पल एवढेच का, तर एवढेच कारण की हे एक्झाम्पल असे आहेत की ज्यांना स्ट्रॉंग ह्याच्यामध्ये होते टेस्टमध्ये, पण त्यांना इंटरव्ह्यूमध्ये काही मार्क्स मिळाल्यामुळे त्यांच्या रँक्समध्ये शफल झालं. त्यामुळे बाकीचे पण काही एक्झाम्पल्स असतील, पण त्यांना मे बी इंटरव्ह्यूमध्ये जास्त मार्क्स असतील असं. मग आता त्यावेळेनं हा पण डेटा बघतोय आणि याच्यामध्ये आपल्याला एक पॅटर्न समजून येतो की इथे एक कन्सिस्टंट तुम्हाला एक पॅटर्न समजून येईल की ज्याच्यामध्ये काही जणांना 22 मार्क्स आहेत, बरोबर. काही रेंज अशी पण आहे की 128 ते 131, पण त्यांना कन्सिस्टंट हे जे 6 जण आहेत त्यांना कन्सिस्टंट 23 फक्त मार्क्स आहेत. आणि ज्याच्यामुळे त्यांच्या रँक्समध्ये वर खाली चढउतार भरपूर झाला आहे की ज्याचे आउट कॅटेगरी जर आपण रँकिंग बघितलं तर त्यामध्ये त्यांचे 38, 35, 36, 34, 30 अशा प्रमाणात त्यांचं रँक्समध्ये चढउतार आपल्याला दिसू शकतो. तर याच्यामध्ये एक पॅटर्न काय दिसतो की ज्यांना कमी आहे त्याच्यामध्ये ह्या रेंजमध्ये जे मार्क्स आहेत 128, 131, त्यांना फक्त 23च मार्क्स आहेत कन्सिस्टंट. अजून एक जण आहे कॅन्डिडेट, हा पण 23 आहेत पण खालचा 149.50, पण याच्यामध्ये किती हे होतंय चेंज, याच्यामध्ये फक्त एका फक्त रेंजचा हे दिसतोय इकडं, इकडं आपल्याला डिफरन्स दिसतोय. पण हे जे आहेत म्हणजे बाकीचे जे की ज्यांना टेस्टमध्ये जास्त मार्क्स आहेत आणि इकडं 21 ते 22च्या रेंजमध्ये मार्क्स आहेत ना इंटरव्ह्यूला, त्यांच्यामध्ये सिग्निफिकंट डिफरन्स नाही होत. प्लेसेस लॉस्टमध्ये सिग्निफिकंट डिफरन्स नाही आहे. तो मे बी हार्डली लेस दॅन 7च आहेत की 5, 7, 3, 3, 1 एवढा त्यांच्यामध्ये वर खाली झाला आहे की समजा जर 1 नंबरला असेल तर 3 नंबरला आला असेल, किंवा 2 नंबरला असेल तर मे बी 10 नंबरला आला असेल अशा टाईपमध्ये, किंवा 7 नंबरला आला असेल असं. पण इथं यांना बऱ्यापैकी त्याचा फटका बसलेला आहे, कारण की यांना तर मे बी जास्त मार्क्स असते इथं ह्या 6 जणांना, तर त्यांचा रँक अजून इम्प्रूव्ह झाला असता मे बी.
पण अजून एक गोष्ट याच्यामध्ये असं आहे की हे मे बी हे सगळे कॅन्डिडेट वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतील आणि हे सुद्धा 6 वेगवेगळ्या कॅटेगरीचे असू शकतात. यांचं वेगवेगळ्या कॅटेगरीतून यांचं सिलेक्शन होईल पण, असं आपण म्हणू शकतो. पण विषय असा आहे की याच्यामध्ये यांना कन्सिस्टंटली 23 मार्क का, असा पण एक पॉईंट आहे ना, की ज्यांना ॲटलिस्ट इकडं टेस्टमध्ये 1-1, 2-2 मार्क्सचा डिफरन्स आहे, पण त्यांना कन्सिस्टंटली 23 वरतीच ठेवण्यात आलेला आहे, की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तफावत दिसते सिग्निफिकंटली. आणि ही जी रेंज आहे ना, ही प्युअरली काय म्हणतात ते हायर मार्क ते लोअर मार्क इंटरव्ह्यूची ह्या बेसिसवरती आहे. कॅटेगरी बेसिस वगैरे याच्यामध्ये आपण नाही पकडलेला आहे. ते जर आपण तो नंतरचा भाग आहे, फायनलचा भाग. पण नंबरचा गेम फक्त आपण समजून घेतो याच्यामध्ये, एवढंच. तर इथं जो आहे तो सिग्निफिकंट डिफरन्स आपल्याला नाही दिसत प्लेसेसमध्ये. आणि जे पण आहेत, जे 148, 138 च्या अबोव जे आहेत, किंवा 138चा कॅन्डिडेट, पण कन्सिडरली जर बघितलं तर 147च्या अबोव जे आहेत ना, आणि जे 152च्या मधले काही एक्झाम्पल आहेत ना, त्यांच्यामध्ये सिग्निफिकंट डिफरन्स नाही दिसत. ते थोड्याच प्लेसेसनं इकडं तिकडं त्यांचं झालं आहे, म्हणजे रँकिंगमध्ये. पण हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ना 6, त्यांना बऱ्यापैकी त्याचा फटका बसलेला दिसतोय, की जास्त 30-35 नंबर्सनं ते खाली आलेले आहेत रेंजमध्ये, आपलं रँक्समध्ये. तर हा एक डेटा पॉईंट आहे. ओके, तर तुम्ही आता म्हणाल की हे आपण बघून काय आपल्याला समजतं. तर याच्यावरून आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की ज्यांना कन्सिस्टंटली हायर मार्क्स आहेत ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक रेंज आहे 148 किंवा 145 ते 150, मे बी 152-153 असेल ना, त्यांच्यामधले हे काही एक्झाम्पल्स आहेत असं म्हणतो मी. त्यांच्यामधले काही एक्झाम्पल्स आहेत की ज्यांना कन्सिस्टंट मार्क्स आहेत इंटरव्ह्यूला 22 असं. आणि त्यामुळे त्यांच्या प्लेसेसमध्ये काही फरक नाही झाला. त्यांचं फक्त प्लेस इकडे तिकडे झालं आणि ते शुअरली शॉर्ट ते सिलेक्ट होणार असं आहे. आणि जर काय म्हणतात ते कॅटेगरीमधून जरी नाही झालं तर ते लाईक अनरिझर्वडमधून सुद्धा सिलेक्ट होतील, कारण त्यांचा हायर हे असल्यामुळं, मार्क्स हायर असल्यामुळं. आणि हे जे कॅन्डिडेट आहेत 6 कॅन्डिडेट आपल्याला जे एक्झाम्पल दिसतात, यांना कन्सिस्टंटली 23 मार्क दिले. त्यांना सुद्धा जर एक्स्ट्रा मार्क्स मिळाले असते, चांगले मार्क्स मिळाले असते, तर ते सुद्धा म्हणजे नो डाऊट हे सुद्धा सिलेक्ट होतील कुठल्या ना कुठल्या ह्याच्यावरती. पण यांना सुद्धा चांगले चान्सेस होते अजून आपला रँक इम्प्रूव्ह करण्याचे, मार्क इम्प्रूव्ह करण्याचे. पण ते तसं दिसत नाही. त्या 6 जणांना कन्सिस्टंटली 151 ते 154 वरती ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे ते आहेत ते 151 ते 154 च्या घरातच आहेत ते 6 एक्झाम्पल. आणि ज्यांचा प्लेसेसमध्ये चढ उतार झालेला आहे तो 30 ते 38च्या रेंजमध्ये झाला आहे. तर हा आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं की असं एक डेटा स्ट्रक्चर, एक डेटा क्लस्टर आहे की ज्याच्यामध्ये 6 जणांना ते 23 मार्क्स आहेत की ज्यांना टेस्टमध्ये कमी आहेत, आणि की ज्यांना टेस्टमध्ये जास्त आहेत त्यांना फक्त 22 वरती ठेवून फक्त एका सर्टन रेंजमध्ये नेऊन ठेवण्यात आलं आहे. असं काय आहे का? तर त्या वेळेनं हा डेटा बघण्याचा उद्देश होता फक्त, की कुठल्या रेंजमधल्या कॅन्डिडेटना कुठल्या लेवलवरती जाऊन ते पोचलेले आहेत नंबर्समध्ये, आणि त्यामुळे त्यांचे किती चान्सेस वाढलेले आहेत, किती चान्सेस घटलेले आहेत. अगेन हे शॉर्ट जे कॅन्डिडेट मी दाखवतो हे कोणत्या तरी कॅटेगरीचे आहेत, त्यामुळे ते सिलेक्ट होतीलच कुठेतरी. याच्यामधून आपल्याला असं नाही सांगायचं की हे जे 6 कॅन्डिडेट आहेत ह्यांचा चान्स नाही आहे सिलेक्शनचा, असं नाही आहे. हे नक्कीच कुठं ना कुठं तर सिलेक्ट होतील कोणत्या ना कोणत्या OBC, SC, ST, अदर कॅन्डिडेट, अदर क्लासेसमध्ये. पण हा एक पॅटर्न आहे की ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून फक्त नंबरचा घे. 6 जणांना 23 मार्क्स फक्त, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या टॉपच्या रँकिंगमध्ये फरक येऊन ते एकदम खाली येतात, 30 ते 38 नंबर्सनी रँक्समध्ये खाली येतात. आणि बाकीचे जे कॅन्डिडेट जे आहेत वरती त्यांना कन्सिस्टंटली तेवढ्याच रँकमध्ये ठेवण्यात येतं असं मला वाटतं, की बाबा 22 फक्त मार्क आहेत आणि एकाला तर 21 मार्क आहेत फक्त, की जो 20चं पासिंग आहे
40% आपलं, त्याला फक्त 21 देऊन फक्त त्याला ठेवण्यात येतं एका रेंजमध्ये. तर असो, हा एक डेटा पॅटर्न आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की आता आपण वेगवेगळ्या प्रमाणात का बघतोय, वेगवेगळ्या एक्झामच्या अगेन्स्ट पण का बघतोय, डीमर वगैरे असं, फक्त याच्यामधून समजण्याचा पॉईंट हाच आहे की जर एखादा विद्यार्थी जर 3 एक्झाममध्ये कन्सिस्टंटली परफॉर्म करत असेल तर तो साहजिकच आहे इथं ह्या एक्झाममध्ये सुद्धा कुठेतरी चांगल्या लेवलवरती किंवा चांगल्या नंबर्सवरतीच पोहोचेल, राईट. कारण हे कन्सिस्टंटली डोमेन नॉलेज आहे आपलं फार्मसी सेक्टरचं, त्यामुळं त्या वेवनं आपण हे बघतोय. आणि असे पण एक्झाम्पल्स आहेत की जे फक्त DI मध्येच झाले, बाकीच्या एक्झाममध्ये ते नाहीच, कुठंच दिसत नाही, एकदम तळागाळात असतील ते कुठंतरी, आणि ते इथं मे बी टॉपला पण आहेत काय काय जण, असं सुद्धा आहे. मग ते जरा थोड्याफार आपल्या मनामध्ये जे आपल्याला वाटतं ना की अरे एखादा जर कन्सिस्टंट परफॉर्म करतो तो इकडं नाही करू शकत आणि तो इथं करतोय तर बाकीच्या एक्झाममध्ये नाही करू शकत, तर का नाही करू शकत अशा वेळी. आणि ही एक्झाम बऱ्याच जणांनी बऱ्याच वेगवेगळ्या नॉलेज लेवलच्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे की ज्याच्यामध्ये PhD झालेले, M.Pharm झालेले, परत नायपर झालेले, GPAT क्वालिफाय झालेले, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या एक्झाम्स एंट्रन्स पास झालेले विद्यार्थी, जे एकदम रिसेंट फ्रेश नॉलेज घेऊन आलेले ते विद्यार्थी, इंडस्ट्रीमध्ये असणारे ते विद्यार्थी, किंवा ते जे कॅन्डिडेट आहेत ते की ज्यांना ऑलरेडी नॉलेज आहे सेक्टरमधलं, अशा सगळ्या एकदम कॅन्डिडेटनी ही एक्झाम दिलेली आहे. पण त्यामधून असे काही काही आपल्याला पॅटर्न दिसतात. त्यामुळं हे बघण्याची गरज आहे की जे कन्सिस्टंट बाकीच्या एक्झाममध्ये आहेत ते इकडं आहेत का, आणि जे इकडं नाहीत ते बाकीच्या एक्झाममध्ये का नाहीत, असं त्या वेनं हे बघण्याची गरज आहे. अगेन आपण म्हणतो की नाही, तो ज्याचा जो दिवस त्याचं जे काय म्हणतात ते तोच त्या दिवशी परफॉर्म करतो हे ते. पण जे कन्सिस्टंटली स्टडी करतात, कन्सिस्टंटली अभ्यास करतात, त्यांना माहीत असतं की बिग एक्झाम्स किंवा बिग प्लॅटफॉर्मवरती कसं परफॉर्म करायचं. त्यामुळे त्यांना तो गेम त्यांचा नक्की माहीत असतो. त्यामुळे ते नक्कीच एक चांगल्या रेंजमध्ये जाऊ शकतात किंवा जाणार असते. कारण की जे ऑलमोस्ट 5-10 वर्षापासून अभ्यास करतात, डीमरला पास झालेत, FD ॲनालिस्टला पास झालेत, अजून काही काही एक्झाम्स आहेत आपल्या तिकडं पास झालेत, आणि इकडं ते कुठंच दिसत नाही. मग त्या जरा गोष्टी आपल्याला विचारायला पाहिजे आपल्या स्वतःला. आणि असे पण एक्झाम्पल्स आहेत की जे DI मध्ये सुद्धा झालेत आणि बाकीच्या एक्झाममध्ये सुद्धा झाले. हा पण एक डेटा पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी कन्सिस्टंटली परफॉर्म केलं आहे, की जे प्रूव्ह करतं की अरे वा, हे म्हणजे त्यांच्याकडे एक शॉर्ट नॉलेज आहे, डोमेनचं नॉलेज आहे, की जे कन्सिस्टंटली परफॉर्म केलेलं आहे ते एका चांगल्या रेंजमध्ये त्यांचे रँक्स आहेत, एक चांगल्या रेंजमध्ये त्यांचे मार्क्स आहेत थ्रू आउट द एक्झाम्स. FD ॲनालिस्ट घ्या, डीमर घ्या, DIची एक्झाम घ्या, किंवा बाकीच्या पण एक्झाम्स घ्या, तिकडं सुद्धा त्यांचा रँक किंवा मार्क्स आहे ते चांगले आहेत. पण असे पण काही काही आहेत की जे फक्त इथंच पास झालेत आणि तिकडं नाही आहे, ते कुठंच नाही आहेत, तिथं बाकीच्या एक्झाममध्ये कुठंच नाही आहेत, म्हणजे आहेत पण त्यांचे रँक्स हजारोमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी व्हॅलिडेट आपण करतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की चेक करा, आणि हा पण जो डेटा पॅटर्न आहे त्याच्यावरती तुमचं काय मत आहे ते नक्की मांडा. जास्त मार्क्स आहेत त्यांना 22, आणि जे 128, 131 आहेत त्यातले 6 एक्झाम्स आहेत त्यांना फक्त 23. तर अशा वेनं का, आणि त्यामध्ये त्यांचं शफलिंग किती होते, सिग्निफिकंट शफलिंग होत आहे तो पॅटर्न आपण आज बघितला. आणि यावरती तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. हे एवढं बोलून मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो. अजून काही डेटा मिळाला तर नक्की अजून बनवेन. आणि तुम्हाला जरी काही असतील शंका, डाऊट्स तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि मी त्याच्यावरती माझं मत आहे ते मी नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत आपण आशा करतो आपल्याला काहीतरी अपडेट्स मिळतील, जे पण या एक्झामवरती आता जे तपास चालू आहेत त्यामधून. आणि आपण नक्कीच सगळेजण पॉझिटिव्ह आहोत, आणि आपल्याला MPSCच्या रिक्रुटमेंट प्रोसेसवरती, MPSCच्या पारदर्शकतेवरती नक्कीच पूर्ण ठामपणे विश्वास आहे, श्रद्धा आहे. असा डाऊट नाही आहे की MPSCच्या कोणत्याही प्रोसेसवरती. फक्त आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर लवकरात लवकर झाल्या तर आपल्याला सुद्धा क्लॅरिटी मिळेल. ऑब्व्हियसली तपास चालूच आहेत, त्यामधून सुद्धा आपल्याला समजून येईल बऱ्याचशा
गोष्टी ह्या आठवड्यामध्ये. तर तोपर्यंत आपण आपलं जे पण क्युरिओसिटीचं काम आहे ते चालूच ठेवू, समजून घेऊ काय कसं काय चालू आहे प्रोसेस, नंबरची प्रोसेस काय आहे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबतो आता आणि बाय.